महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आपलं व्यक्तिमत्व घडतं इथे। आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन वेअर्स, सहावार साडी, नववार साडी, हँडलूम, स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध। सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमचा पत्ता नवीन एसटी स्टँड जवळच, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर अक्षय शेठ डुमरे पाटील, जय बालाजी कलेक्शन ओतूर। संपर्क 8600 77 39 87। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध प्रकारच्या चोरीच्या घटनांचे सत्र काही थांबता थांबेना। तर चोरांनी चोरीचा नवीनच फंडा सुरू केला असून अनेक अवैध धंदे जोरदार सुरू झालेत। यामुळे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार वर्ग विविध प्रकारच्या चोरीच्या घटना तर अवैध धंद्यांनी पुरता हैराण झालाय। ना चोरीच्या घटनांवर लगाम बसत आहे तर ना अवैध धंदे बंद होत आहेत। यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। सोमवार दिनांक 7 डिसेंबर रोजी पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 2 पिकअप वाहनांचे 6 टायर खोलून नेलेत, तर आयशर टेम्पो गाडीचे संपूर्ण डिझेलच काढून नेले असल्याची घटना घडली आहे। माळवदवाडी येथील रहिवासी असलेले वाहन चालक राहुल अशोक खेडकर यांच्या मालकीची पिकअप क्रमांक MH14 LS 1446 या गाडीचे 4 टायर, तर वाहन चालक नितीन भिकाजी थोरात यांची मालकीची पिकअप क्रमांक MH14 CM 3625 या पिकअप गाडीचे 2 टायर असे उभ्या असलेल्या 2 पिकअप गाड्यांचे 6 टायर चोरी झाल्याची घटना घडली आहे। तसेच चालक कैलास करंजेकर यांच्या उभ्या असलेल्या आयशर टेम्पो गाडीचे संपूर्ण डिझेल अंदाजे 70 ते 75 लिटर डिझेल रात्रीच्या सुमारास चोरीला गेले असल्याची घटना उघड झाली आहे। तर घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुतर्फा असलेले जेवणावळीचे हॉटेल्सवर देशी विदेशी बनावटीची दारू सर्रास विक्री केली जाते, तर काही पानटपरी चहाचे स्टॉलवर राजरोसपणे गांजा विक्री केला जात आहे। काही गावांमध्ये बिनधास्त दारूचे ठेके सुरू झालेत। पोलिसांत ग्रामस्थांच्या तक्रारी येत आहे, परंतु यावर पोलीस प्रशासन कारवाई करताना आढळून येत नसल्याचे वास्तव समोर येत आहे। तक्रार करूनही कारवाईसाठी टाळाटाळ केली जात असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे। या अगोदर देखील छोट्या मोठ्या चोरीच्या घटना तसेच दरोड्यासारख्या मोठ्या घटना घडल्या आहेत। वारंवार होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या यात शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे। तसेच अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत। वारंवार तक्रार अर्ज विनंती करूनही कुठलीही कारवाई होताना दिसत नसल्याने व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे। जांबूत येथील शेतकरी योगेश कडलक यांच्या मालकीची 5 HP पानबुडी मोटर नदी काठावरून 2 वेळा चोरीला गेली। त्यांनी घारगाव पोलीस स्टेशनला अनेक वेळा तक्रार देखील केली। तक्रारीवर काय तपास केला, चौकशीसाठी अनेकदा घारगाव पोलीस स्टेशनला भेट दिली, परंतु पोलीस प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी शेती व्यवसाय सोडून अक्षरशः रोजंदारी करून आपली उपजीविका चालवण्याचा निर्णय घेतलाय आणि कामधंदा करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे। अनेकदा चोरीच्या घटना घडत आहेत, परंतु एकही चोर सापडत नाही। सापडला तर धागेदोरे जुळत नाही आणि कारवाई होत नाही, असे चित्र असल्याचे आता स्पष्ट झालं आहे। पोलीस प्रशासन करतंय तरी काय, असा प्रश्न नागरिकांना उभा राहिला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्गाने आता लक्ष घालून या सर्व घटनांवर कारवाई केली पाहिजे। विविध प्रकारचे अवैध धंदे बंद झाले पाहिजे, अशी मागणी पठार भागातून जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। आज या ठिकाणी माळवदवाडीमध्ये रात्री 1-2च्या सुमारास या ठिकाणी
साधारणतः 2 पिकअपचे टायर, एकूण 6 टायर आणि एका मोठ्या गाडीचं साधारणतः किती लिटर, 70 ते 75 लिटर डिझेलची चोरी या ठिकाणी रात्री 2-2:30च्या सुमारास घडलेली आहे. येथील जे आमचे पिकअप ड्रायव्हर आहेत, पिकअपचे मालक आहेत, एकतर धंद्यांची इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा कर्ज काढून या ठिकाणी पिकअपचा धंदा करतात. परंतु अशा चोरांच्या या चोऱ्यांमुळे यांचा पिकअपचा धंदा देखील अडचणीत आलेला आहे. आणि प्रशासनाला एक विनंती आहे की या ठिकाणी आपण या पठार भागामध्ये अनेक महिन्यांपासून चोऱ्यांचं या ठिकाणी सत्र चालूच आहे. आपण या ठिकाणी आपली पोलीस यंत्रणा नेमकं करते काय? कारण सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणारे जे हे प्रश्न आहेत, हे जर प्रश्न या ठिकाणी आपण सोडू शकत नसाल तर या ठिकाणी जनतेचा आक्रोश, या ठिकाणी निषेध, या ठिकाणी त्या निषेधाला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, माळदवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे. तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ह्या ज्या चोऱ्या होतात याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ह्या चोऱ्यांपासून या गोरगरीब जनतेला आपण मुक्त करावं. आपण प्रशासक आहात, कायद्याचं आपण पालन करता, त्यामुळं आमच्या या सर्वसामान्य जनतेला, या ठिकाणी पठार भागाच्या जनतेला चोरांच्या या सत्रापासून आपण मुक्त करावं. या ठिकाणी या चोरीचा शोध जर लागला नाही तर यापुढे आमचे सर्व माळदवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी एकतर मोर्चा नाही तर कोणता तरी आम्हाला निषेध या ठिकाणी व्यक्त करून आम्हाला या ठिकाणी पुढची कारवाई करावी लागेल. तरी पोलीस प्रशासनाची आमच्या या सूचनेचे या ठिकाणी पालन करावं अशी मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला एक विनंती करत. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.